एखाद्या वेळेस चपाती जर जास्तीच्या झाल्या आणि शिल्लक राहिल्या किंवा चपात्या शिळ्या राहिल्या तर अशा प्रकारे चपातींचे तुकडे करायचे, मिक्सरमधून जाडसर याचा चुरा करून घ्यायचा आहे. आता यामध्येच आपण पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा इथे आपण जिरेपूड घालून घेतलेली आहे. यामध्येच 2 चमचे इतकी मिरची पावडर घालून घ्यायची. सोबतच इथे बारीक चिरलेला पालक घालून घेतल्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे इथे आपण सफेद तीळ घालून घेतलेले आहेत. आता यावरच आपण अर्धी वाटी बेसन घालायचं, सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि या पद्धतीने त्याचे रोल तयार करून 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. रोल वाफवून झाल्यानंतर थंड झाले की कट करून आपल्याला ते शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने शिल्लक चपातीपासून आपल्या या खमंग आणि कुरकुरीत वड्या तयार होतात. जर पालक नसेल तर कोथिंबीर घालून देखील ही वडी तुम्ही तितकीच खमंग तयार करू शकता. तर अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.